चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानं वातावरणात बदल होतोय। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली। पुढील 4 दिवसांसाठी पुणे जिल्ह्याला वेधशाळेनं येलो अलर्ट दिलाय। नाशिक शहरात ढगाळ वातावरणानं उष्मा वाढलाय। आजपासून नाशिकला 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। जिल्ह्यासह घाटमाथ्याच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे मात्र काढणीस आलेल्या गहू पिकाचं नुकसान झालेलं आहे। वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मात्र नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। वाशिमच्या मालेगावमध्ये अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। या पावसामुळे उष्णतेनं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे उन्हाचा चटका वाढला होता। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे। या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या उन्हाळी भाजीपाला पिकाला देखील मोठा फटका बसलेला आहे। आता पाहूया ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील टॉप 5 बातम्या।